राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात केलेल्या ब्रँडेड औषधांवर 100% कर लावण्यासह नवीन शुल्क जाहीर केले आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांची भेट घेतली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुसंख्य अमेरिकन मालकीसह टिकटॉक कराराला मंजुरी देण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांना रशियन तेल खरेदी थांबवण्याचं आवाहन केलंय. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 2030 पर्यंत जगातील पहिली बंद इंधन सायकल अणुऊर्जा प्रणालीची घोषणा केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भेट घेतली आहे. परराष्ट्र मंत्रालयानं सांगितले की मदत साहित्याचे 3 कंटेनर चाबहार मार्गे अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये पोहोचलेत आणि काल ते अफगाण अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आलेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात प्रतिष्ठित राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2024 प्रदान केलेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज राज्याची राजधानी लखनौ येथे एका कार्यक्रमात राज्यातील 4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली आहे. दक्षिण कोरियातील ग्वांगझू येथे झालेल्या पॅरा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतानं किमान 3 पदकं निश्चित केली आहेत, ज्यामध्ये कंपाऊंड ओपन प्रकारात ऐतिहासिक 3 भारतीय खेळाडू सुवर्ण पदकासाठी खेळतील.